धोक्यात घालून ट्रिपल सीट 67 जण आणि 70 बहादर मोबाईलवर बोलताना दिसले. वाढते अपघात आटोक्यात वशिष्ठ आणण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी ही मोहीम सुरूच होती. दिवसभरामध्ये सुमारे 530 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 4,76,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात प्रामुख्याने धोकादायक ट्रिपल सीट वाहन चालवताना 67 जण तर 70 जण मोबाईलवर बोलताना दिसून आले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे सामान्य नागरिकांकडून शहरातील वाहतुकीबद्दलच्या समस्या मांडण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक पोलीस दक्षिण व उत्तर विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे व पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या पथकातील पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये कारवाई सत्र सुरू केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शहरातल्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना कारवाई करताना ट्रिपल सीट दुचाकी चालवताना 67 जण सापडले. त्या पाठोपाठ वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना 70 जणांचा नंबर लागला. याशिवाय रिक्षा चालवताना गणवेश नसलेले 55 रिक्षा चालक, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे 40, वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालवणाऱ्या 13 बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. कर्णकर्कश हॉर्न वाजवणारे एक वाहन आढळले. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या 86 जणांवर आणि इतर कलमान्वये 284 जणांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला. अशा 530 वाहनांवर कारवाई करून 4,76,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमध्ये ऑटो रिक्षा चालकांनी RTOच्या नियमानुसार गणवेश न घातल्याने 55 जणांवर केसेस करण्यात आल्या. दररोज अनेक प्रवाशांशी शाळकऱ्यांना सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांच्या बाबतीत कारवाई करण्यात आली. दिनांक 27/2/2024 रोजी सोलापुरात लावण्यात आलेल्या एक ट्रॅफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे 49, ट्रिपल सीटचे 35, डेंजर हेड 1, फ्रंट सीट 1 असे एकूण 86 ई-चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात करण्यात आली आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.